नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने नगावबारी चौफुली येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच हल्ल्यात मृत पावलेल्या हिंदू निष्पाप बांधवांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय पाकिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोज घोडके, युवा प्रमुख अजय माळी, अमोल पाटील, योगेश पवार, नितीन भदाने, गुलाबराव पाटील, मंगेश खैरनार, अंकुश रायते, कुणाल पाटील, देवीदास पाटील, राहुल गिडगे, राजेंद्र घोडके, सुनील सोनी, सोमनाथ वाघ, विलास पाटील, कृष्णा घोडके, रावसाहेब पाटील, श्याम सोनर, प्रकाश पोद्दार, शीतल पाटील, भाग्यश्री पवार, सुरेख घोडके, वनिता वाघ, उज्ज्वला माळी, भारती घोडके, पूजा सोनी व हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व आता पहलगाम या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांवरती काही धर्मांध जिहादींनी जो अटक केला आणि त्यात 28 हिंदू बांधव निष्पाप हे मारले गेलेत. या पाकिस्तानचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो व केंद्र सरकारला विनंती करतो की या हरामखोरांना जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि यापुढे कुठलाही देश असो, या पाकिस्तान असो या चीन असो, यांनी आपल्यावर कधीही हल्ला करू नये असा यांना एक वेळेस अद्दल घडवली गेली पाहिजे असे आम्ही माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, अमित शहा व राजनाथ सिंह यांच्याकडे विनंती करीत आहोत आणि या पाकिस्तानचं कंबरडं मोडलंच गेलं पाहिजे अशी आमची तमाम भारतवासियांची इच्छा आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून त्यांनी श्रद्धांजली दिली व यानंतर जर आमच्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहत असेल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आज आम्ही असं जाहीर करतो आणि आरामखोर पाकिस्तानचा निषेध करतो. एवढा बोलतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.